तुम्हाला घरबसल्या ऑनलाईन रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट करायचं असेल तर legallaster.com हे वेब पोर्टल तुमच्यासाठी अगदी योग्य पोर्टल आहे। या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत घरच्या घरी कुठेही न जाता तुमच्या फ्लॅटचे किंवा कुठल्याही प्रॉपर्टीचे ऑनलाईन रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट कशा प्रकारे करू शकता। या वेबसाईटची लिंक मी तुमच्यासोबत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करत आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही या वेब पोर्टलवरती येऊ शकता। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही या वेब पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला इथे राईट साईडला लॉग इन आणि रजिस्टर असे दोन ऑप्शन दिसत आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण रजिस्टरवरती क्लिक करणार आहोत। इथे रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा इथे तुमचं नाव टाकायचं आहे, खाली ईमेल ॲड्रेस टाकायचा आणि इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे। जनरेट OTP वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो इथे ईमेल ॲड्रेस टाकलेला आहे त्यावरती एक OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे आणि इथे तुम्ही तुमचा पासवर्ड सेट करून तुमचं या वेबसाईटवरचं रजिस्ट्रेशन जे आहे ते कंप्लीट करू शकता। रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। इथे लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही युजर नेम असेल आणि पासवर्ड जो आहे तो इथे टाकायचा आहे। आता मी इथे माझा युजर नेम आणि पासवर्ड इथे टाकलेला आहे। लॉग इन वरती क्लिक केलेला आहे। लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन होईल, त्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला खाली बघायला मिळतात। इनकम्प्लीट ड्राफ्ट, त्यानंतर प्रोसेसिंग ड्राफ्ट्स, कंप्लीटेड ड्राफ्ट्स असे वेगवेगळे ऑप्शन्स इथे तुम्हाला खाली बघायला मिळतात। आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे क्रिएट न्यू ड्राफ्ट वरती क्लिक करायचं आहे। क्रिएट न्यू ड्राफ्ट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पॉपअप विंडो ओपन होईल, ज्याच्यामध्ये वेगवेगळे प्लॅन्स तुम्हाला बघायला मिळतील। इथे बेसिक प्लॅन, प्रीमियम प्लॅन आणि डिलक्स प्लॅन असे वेगवेगळे प्लॅन्स आहेत आणि त्याचे वेगवेगळे रेट्स आहेत। तर हे जे प्लॅन्स आहेत त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला इथे वेगवेगळे फीचर्स ॲडेड बघायला मिळतील। तर तुम्हाला तुमचा प्लॅन जो आहे तो यातनं सिलेक्ट करायचा आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही इथे पुढे ड्राफ्ट क्रिएट करू शकता। तर सुरुवातीला मी बेसिक प्लॅन हा सिलेक्ट केलेला आहे आणि त्याच्यानंतर एंटर ड्राफ्ट नेम, म्हणजे तुमची जी प्रॉपर्टी आहे तर त्याचं नाव इथे तुम्हाला द्यायचं आहे। जसं की मी इथे टेस्ट म्हणून नाव देतो आहे। त्याच्यानंतर इथं क्रिएटिंग ड्राफ्ट ॲज असे 3 ऑप्शन्स इथे आपल्याला बघायला मिळतात। तर पहिला जो ऑप्शन आहे की ॲज अ ओनर तुम्ही ड्राफ्ट क्रिएट करू शकता। सेकंड जो ऑप्शन आहे टेनंटसुद्धा हा ड्राफ्ट क्रिएट करू शकतो आणि तिसरा जो ऑप्शन आहे ॲज अ पॉवर ऑफ अटर्नी होल्डर, म्हणजे जर प्रॉपर्टीची पॉवर ऑफ अटर्नी कोणाकडे असेल तर तो सुद्धा व्यक्ती हा ड्राफ्ट क्रिएट करू शकतो। तर सध्या तर आपण ॲज अ ओनर म्हणून हा ड्राफ्ट क्रिएट करतोय, तर आपण ते ऑप्शन सिलेक्ट करूयात। त्यानंतर आपण क्रिएट नाऊवरती क्लिक करणार आहोत। क्रिएट नाऊवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे असं पेज ओपन होईल, ज्याच्यामध्ये राईट साईडला तुम्हाला ड्राफ्ट बघायला मिळतो आहे आणि लेफ्ट साईडला जे आहे ते तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन्स बघायला मिळतात, जसं की ओनर, टेनंट, प्रॉपर्टी, क्लॉज, ॲग्रीमेंट, पेमेंट आणि अपॉइंटमेंट। तर सगळ्यात पहिला जो टॅब आहे ओनरचा, तर इथे तुम्ही तुमचा फ्लॅटचा जो ओनर आहे तर त्याची इन्फॉर्मेशन इथे पूर्ण भरू शकता। जर तुमच्याकडे पॉवर ऑफ अटर्नी असेल तर इथे तुम्ही ॲड पॉवर ऑफ अटर्नीचे जे काही डिटेल्स असतील तर ते इथे तुम्ही भरू शकता। त्यानंतर सेकंड जो टॅब आहे तिथे टेनंटचा टॅब आहे। टेनंटची सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण इथे भरू शकतो। जसं तुम्ही इथे इन्फॉर्मेशन भराल तसं ड्राफ्टमध्ये इथे तुम्हाला चेंजेस झालेले बघायला मिळतील। थर्ड जो टॅब आहे तो आहे प्रॉपर्टीचा। याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर्टीचे जे काही डिटेल्स आहेत तर ते सगळे इथे भरू शकता आणि त्याच्यानंतर खाली फर्निचर अँड अप्लायन्सेसचा जो टॅब आहे तर इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या फ्लॅटमध्ये फर्निचर जर काही असेल किंवा अप्लायन्सेस काही असतील तर ते तुम्ही इथे टाकू शकता। जसं की मी इथे 2 फॅन टाकतो आहे, त्याच्यानंतर ट्यूबलाईट 5 टाकतो आहे। तर इथे तुम्ही राईट साईडला जर बघितलं तर इथे ते कॉलम्स ॲड होताना तुम्हाला बघायला मिळतील आणि प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्ही इन्फॉर्मेशन इथे फिल करता त्यावेळेस सेव्ह आणि नेक्स्टवरती सुद्धा क्लिक करू शकता किंवा पुढच्या टॅबवरती सुद्धा क्लिक करू शकता, पण शक्यतो सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही ही प्रिव्हियसली भरलेली जी इन्फॉर्मेशन आहे ती सेव्ह राहील। पुढचा जो टॅब आहे तो क्लॉजवरती गेल्यानंतर इथे तुम्हाला बघायला मिळतं आहे इथले जे काही क्लॉज आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्लॉजेस ॲड करायचे असतील तर इथे ॲड मिसलेनियस क्लॉजवरती क्लिक करू शकता आणि एक्स्ट्राचे जे काही क्लॉजेस आहेत ते तुम्ही इथे टाईप करू शकता किंवा यातनं सुद्धा काही क्लॉजेस तुम्ही सिलेक्ट करू शकता। त्याच्या पुढचा जो टॅब आहे तो आहे ॲग्रीमेंटचा। ॲग्रीमेंटमध्ये तुम्ही गेल्यानंतर इथे तुम्ही व्यवस्थित बघू शकता की इथे तुमचं ॲग्रीमेंट जे आहे ते किती मंथ्सचं असणार आहे। जसं की मी 36 मंथचं जर इथे टाकलं आणि स्टार्ट डेट जी आहे ही
1 जानेवारी 2025ची टाकली. तर इथे ऑपअप एंड डेट त्यांनी घेतलेली आहे. लॉक इन पिरियड तुम्ही टाकू शकतात, साधारण 3 महिन्याचा लॉक इन पिरियड टाकलेला आहे. त्यानंतर डिपॉझिट तुम्ही इथे टाकू शकता, साधारण मी 50,000 रुपये डिपॉझिट इथं टाकलेलं आहे. रजिस्ट्रेशन फी अँड स्टॅम्प ड्युटी पेड बाय. ॲक्च्युली रजिस्ट्रेशन फी आणि स्टॅम्प ड्युटी जी भरायची असते किंवा हे जे डॉक्युमेंट आपण क्रिएट करतो आहे रजिस्टर रेंट ॲग्रीमेंटचं, तर त्याची जी फी आहे तर ती फी कोण पेड करणार त्याचे हे ऑप्शन्स आहेत. सुरुवातीला पहिला ऑप्शन जो आहे तो ओनर अँड टेनंट, त्यानंतर ओनर आणि टेनंट असे 3 ऑप्शन्स आपल्याला इथे बघायला मिळतात. पण जनरल प्रॅक्टिसमध्ये लायसन्सी अँड लायसन्सर म्हणजे ओनर आणि टेनंट मिळून 50-50% याची जी काही फी आहे या रजिस्ट्रेशनची तर ती बेअर करतात. त्यामुळे आपण ओनर अँड टेनंटचा ऑप्शन सिलेक्ट करतो आहे. यामध्ये खाली बघू शकता फिक्स रेंट आणि व्हेरिएंग रेंट. म्हणजे जनरली तुमचा जर रेंट फिक्स असेल तर तुम्ही फिक्ससुद्धा ठेवू शकता. तर आपण आपला जो रेंट आहे तो व्हेरिएंग रेंट असणार आहे. व्हेरिएंग रेंटवरती आपण क्लिक केलं आहे आणि सुरुवातीला आपले 12 महिन्यासाठी साधारण आपण 15,000 रुपये रेंट घेणार आहे. पुढच्या 12 महिन्यासाठी आपण 16,000 रुपये रेंट घेतो आहे आणि पुढच्या म्हणजे शेवटचे जे 25 ते 36 महिने आहेत त्याच्यासाठी 17,000 रुपये रेंट घेतो आहे. तर इथे रेंट आपण फिल केलेला आहे. त्याच्या खाली जर तुम्ही बघितलं तर पोलीस इन्फॉर्मेशन, IT अँड टेक सपोर्ट आणि प्रिंट अँड कुरिअर असे 3 वेगवेगळे सर्व्हिसेस तुम्हाला इथे बघायला मिळतात. ह्या ॲडिशनल सर्व्हिसेस आहेत. जर तुम्हाला या सर्व्हिसेस तुमच्या रेंट ॲग्रीमेंटमध्ये ॲड करायच्या असतील तर त्याही तुम्ही करू शकता. त्याच्या खाली डिपॉझिट डिटेल्स, डिपॉझिट तुम्हाला कशा प्रकारे मिळालेलं आहे, चेकने मिळालेलं आहे, कॅशने मिळालेलं आहे आणि त्याची जी अमाऊंट आहे तर ती आपण इथे टाकू शकतो. त्याच्यानंतर तुम्ही खाली बघू शकता इथे तुमचं जे काही ॲग्रीमेंट आहे त्याला जे लागणारे चार्जेस आहेत तर ते इथे ऑपअप कॅल्क्युलेट होऊन आलेले आहेत. जसं की स्टॅम्प ड्युटी 1,100 रुपये लागते आहे, रजिस्ट्रेशन फी 1,000 रुपये लागते आहे, डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस 300 रुपये आहेत आणि सर्व्हिस चार्जेस जे आहेत ते 999 रुपये आहेत. हे अशा प्रकारे चार्जेस तुम्हाला बघायला मिळतात. जर तुम्ही इथले हे जे काही ॲडिशनल सर्व्हिसेस आहेत जसं की पोलीस इन्फॉर्मेशन, रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट झाल्यानंतर तुम्हाला याची इन्फॉर्मेशन जी आहे टेनंटची ती पोलिसांकडे द्यावी लागते. तर तीसुद्धा सर्व्हिस यांच्याकडे आहे. ती जर मी ॲड केली तर एक्स्ट्रा 500 रुपीज ॲड होत आहेत. ती मी काढतो आहे. त्यानंतर IT अँड टेक सपोर्ट ही जर सर्व्हिस घेतली तर तुम्हाला एक्स्ट्रा 1,500 रुपये ॲड होत आहेत. त्यानंतर प्रिंट अँड कुरिअर सर्व्हिस ही जर सर्व्हिस घेतली तर एक्स्ट्रा तुम्हाला 100 रुपये ॲड होत आहेत. या सर्व्हिसमध्ये तुम्हाला हे रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट झाल्यानंतर तुम्हाला बाय कुरिअर याची हार्ड कॉपी घरी मिळून जाईल. त्याच्या पुढे जो ऑप्शन आहे तो पेमेंटचं ऑप्शन आहे. पेमेंटवरती गेल्यानंतर साधारण इथे तुम्हाला सगळे जो काही आपला खर्च येणार आहे तो इथे परत एकदा दिसतोय आणि पेमेंट मोड जे आहे तर तुम्ही UPI पेमेंट किंवा बँक ट्रान्सफर थ्रूसुद्धा पेमेंट करू शकता आणि इथे तुम्ही अमाऊंट टाकू शकता. त्याचबरोबर इथे बँक ट्रान्झॅक्शन किंवा रेफरन्स नंबर टाकू शकता आणि याचा स्क्रीनशॉट जो पेमेंट तुम्ही केलेला आहे त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा इथे टाकू शकता. तसेच इथं QR कोड स्कॅन करूनसुद्धा तुम्ही यांना पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे किंवा पुढचा जो टॅब आहे तो आहे अपॉइंटमेंटचा. अपॉइंटमेंटवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ॲड्रेस सिलेक्ट करायचा आहे. तर इथे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. प्रॉपर्टी ॲड्रेस, ओनर ॲड्रेस, टेनंट ॲड्रेस आणि अदर ॲड्रेस. जर तुम्हाला जो काही यातला कम्फर्टेबल ॲड्रेस असेल तो इथे तुम्ही टाकू शकता. त्याचबरोबर इथे तुम्ही मॅन्युअलीसुद्धा इथे जो ॲड्रेस ज्या ॲड्रेसवरती तुम्हाला बायोमेट्रिकसाठी त्यांचा माणूस घरी येणार आहे तो ॲड्रेस इथे तुम्ही मेन्शन करू शकता आणि सबमिटवरती क्लिक करतो आहे. इथे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो काही ड्राफ्ट क्रिएट केलेला आहे तो ड्राफ्ट जो आहे तो डाउनलोड ड्राफ्ट ॲज अ PDF. तर ही जी PDF क्रिएट होती आहे तर ही PDF तुम्ही तुमच्या टेनंटबरोबर शेअर करू शकता आणि याच्यामध्ये जर काही चेंजेस किंवा करेक्शन्स असतील तर पुन्हा एकदा पोर्टलवरती येऊन ते तुम्ही इथे एडिट करू शकता आणि हा जो ड्राफ्ट आहे त्यानंतर जेव्हा तुम्हाला वाटेल की हा फायनल आहे त्यानंतर तुम्ही सबमिट फॉर इथे आय ॲग्रीवरती क्लिक करून सबमिट फॉर रिव्ह्यूवरती क्लिक करू शकता. तर आता तुम्ही बघू शकता की इथे आपला जो ड्राफ्ट आहे तो रिव्ह्यू होऊन पुढे गेलेला आहे. आता तुम्ही बघू शकता की तुमचा जो ड्राफ्ट आहे तो सक्सेसफुली रिव्ह्यू होऊन पुढे गेलेला आहे
आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे की इथे जे नंबर्स दिलेले आहेत या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि तुमची बायोमेट्रिकची जी अपॉइंटमेंट आहे तर ती फिक्स करायची आहे। इथे डॅशबोर्डवरती परत आल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे प्रोसेसिंग ड्राफ्ट्समध्ये आपला जो इनकम्प्लीट ड्राफ्ट होता तो गेलेला आहे। इथे मी क्लिक करतो। इथे जर तुम्ही बघितलं तर मी इथे ऑलरेडी 2 वेगवेगळे ड्राफ्ट जे आहेत तर त्याचं पेमेंट केलेलं आहे आणि त्याचे बायोमेट्रिकसुद्धा झालेलं आहे आणि ते पुढे प्रोसेसमध्ये आहेत। तर आता तुम्ही बघू शकता की बायोमेट्रिकसाठी जी आपली अपॉइंटमेंट होती त्यावेळेला त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह घरी आलेला आहे आणि तो आता आपला बायोमेट्रिक घेईल ओनर, टेनंट आणि विटनेसेसचं। त्यानंतर तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते बाय मेल साधारण 2 ते 4 वर्किंग डेजमध्ये आपलं जे डॉक्युमेंट आहे ते रजिस्टर्ड होईल आणि डॉक्युमेंटचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला ते डॉक्युमेंट जे आहे ते त्यांच्या वेब पोर्टलवरती बघायला मिळेल। साधारण 2 ते 4 दिवसानंतर मी पुन्हा legallaster.com ची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटमध्ये लॉग इन केलेलं आहे। लॉग इन करून मी डॅशबोर्डवरती आलेलो आहे। डॅशबोर्डमध्ये इथे आपल्याला कंप्लीटेड ड्राफ्ट्स बघायला मिळतात। कंप्लीटेड ड्राफ्ट्समध्ये गेल्यानंतर जे 2 वेगवेगळे रेंट ॲग्रीमेंट आपण ज्याचं बायोमेट्रिक केलं होतं तर ते इथे आता आपल्याला स्टेटसमध्ये कंप्लीटेड दिसत आहेत आणि त्याचे जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट तुम्ही इथनं डाउनलोड करू शकता, इंडेक्स 2 फाईल इथून डाउनलोड करू शकता आणि रिसिट इथनं तुम्ही डाउनलोड करू शकता। तर आता आपण जे डॉक्युमेंट्स डाउनलोड केलेले आहेत तर त्यामध्ये इंडेक्स 2, रिसिट आणि रेंट ॲग्रीमेंट असे 3 डॉक्युमेंट्स आपल्याला बघायला मिळतात। तर पहिलं जे आहे ते इंडेक्स 2 अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळतो। दुसरं जे डॉक्युमेंट होतं ते रिसिट, तर तुम्ही किती फी भरलेली आहे, रजिस्ट्रेशन फी, त्यानंतर डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस, हे जे गव्हर्नमेंटचे चार्जेस आहेत तर त्याची ही रिसिट आहे। आणि तिसरं जे आहे ते रेंट ॲग्रीमेंट, तर रेंट ॲग्रीमेंट तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे आपण जो ड्राफ्ट केला होता त्यावरती इथे स्टॅम्प वगैरे आणि इथे रजिस्ट्रेशन नंबर वगैरे या सगळ्या गोष्टी आणि कधी रजिस्टर झालेलं आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतात। तर हे अशा प्रकारे हे रेंट ॲग्रीमेंट आपलं कंप्लीट झालेलं आहे। तर तुम्हालासुद्धा अगदी घर बसल्या ऑनलाईन रेंट ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशन करायचं असेल तर legallaster.com हे वेब पोर्टल तुम्ही प्रेफर करू शकता। त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर इथं दिलेला आहे, ईमेल ॲड्रेस इथे आहे, तसेच त्यांचा स्टाफ जो आहे तो खूप कोऑपरेटिव्ह आहे। त्याचबरोबर त्यांच्या जी फीज आहे ऑनलाईन रेंट ॲग्रीमेंटची तीसुद्धा रिझनेबल आहे, त्यामुळे तुम्ही ही वेबसाईट प्रेफर करू शकता।